फहीम खानसह 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. कपिल नगर नंदनवन पोलीस ठाण्यातील कर्फ्यू पूर्णतः हटवला. कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील ठाण्यातील कर्फ्यू अद्याप कायम. इतर 6 पोलीस ठाण्यातील परिसरात 2 तास संचारबंदी शिथिल. औरंगजेबाची मशीद महाराष्ट्राच्या भूमीतून काढून टाका या मुद्द्यावरून सोमवारी रात्री नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलचा मास्टरमाइंड मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पक्षाचा शहराध्यक्ष फहीम खान हा असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळेच पोलिसांनी मुख्य मास्टरमाइंड फहीम खान शमीम खानच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या 152 कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सार्वभौमत्वाला, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या विरोधात कायद्याच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. फहीम खान नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड पैकी एक असून फहीम खानसह इतर 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबरचे उपायुक्त लोहित मतानी यांनी दिली. सोमवारी रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे आपत्तीजनक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करणाऱ्या 50 लोकांच्या विरोधात नागपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे 172 व्हिडिओ सायबर पोलिसांच्या हाती लागले. त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. 230 असे अकाउंट पोलिसांनी व्हेरीफाय केले, ज्यावरून दंगलीचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यांना देखील लवकरच ताब्यात घेतलं जाणार असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे, त्यातच उद्या जुम्माची नमाज अदा केली जाणार आहे. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू समाजाला शांततेची अपील केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या नंदनवन आणि कपिलनगर परिसरातील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे, तर तहसील, गणेशपेठ आणि कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे आणि इतर 6 पोलीस स्टेशनमधील संचारबंदी दुपारी 2 ते 4 दरम्यान शिथिल करण्यात आली. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंकरनाथ न्यूज, नागपूर. सायबर पोलीस स्टेशनमध्ये 4 FIR दाखल केलेली आहे. यामध्ये जे प्रथम FIR आहे 27/2025, यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झाला होता, त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंगा फोडण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता, ज्यामुळे हे दंगा झाला. त्याच्या अनुषंगाने ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त 28/2025 एक FIR दाखल केलेली आहे, ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याचा त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळ्या लोकांमध्ये त्याने स्प्रेड केला, ज्यामुळे फर्दर ते व्हायलन्सला इन्साइट झाला. त्याच्यावर एक 28/2025 FIR दाखल केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त 29/2025 अशी FIR दाखल केली आहे, ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले. त्याच्यावर 29/25 असा गुन्हा दाखल केला आणि 30/25 यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलन्स झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरिफाय केला आणि ते व्हायलन्सवर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असा लिहिला की ते सर तन से जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलन्स झाला आणि 2 समुदायामध्ये व्हायलन्स झाला त्यांनी ग्लोरिफाय केला आणि फर्दर व्हायलन्सला बढ़ण्यासाठी आणि एक सबवर्सिव्ह ऍक्टिव्हिटी बढ़ण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी व्हायरल केले. त्या सगळ्यावर हे 4 गुन्हे काल दाखल केलेले आहे. याचे व्यतिरिक्त बरेचशी दुसरी प्रोफाईल्स पण आहेत, त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या 4 गुन्ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे. आज ते माहिती येऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये 72 तासाचा ते टाईम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पण चालू आहे. टोटल किती आरोपी आहेत यामध्ये? आता जे FIR काल दाखल केलेली आहे यामध्ये 50 से वर आरोपी आहे, पण आता त्यामध्ये फर्दर ॲड्स होणार आहे, कारण काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड 200 होते, जे आयडेंटिफाय केलेले होते. त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे, तर त्या अनुषंगाने हे आरोपी ॲड होणार आहे. बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं, काय सांगणार? नाही, त्याचा आता काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे, कारण आता ते तपास चालू आहे. जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो. व्हिडिओ व्हायरल होत होते आणि ज्यावेळी काही 9 लोक तक्रार करायला आले होते आणि तो व्हिडिओ चादर जाळण्याचा आरोप होता, असा व्हिडिओ व्हायरल होत होता.
तर मग हे पोलिसांना, पोलीस विभागाला कसं समजलं नाही हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे? नाही, ते व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाइम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाइम लागतो. कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे एक्स आणि यूट्यूबला, त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे. आणि त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोलीस स्टेशनच्या त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे. पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे व्हायलन्स झाला त्यामुळे एफ.आय.आर. दाखल झालेली आहे. पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी जे सोशल मीडियावर स्प्रेड केला, कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब नाही आहे, ते मोठा एक व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअपमध्ये मॉनिटरिंग करणं काही एवढा सोपं काम नाही आहे. ते स्प्रेड होतात, ते प्रायव्हेट ग्रुप्स आहे, प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे, त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे, ते स्प्रेड होतात. नंतर त्यांच्या मोबाईलवरून ते डिलीट करण्याची प्रक्रिया आहे. तर ते पण असं असं नाही आहे. मोर दॅन 172 व्हिडिओज काल तुम्ही आयडेंटिफाय केले होते. ते व्हिडिओ नागपूरचेच आहे की त्याचं ओरिजिनेटेड काही दुसऱ्या देशातलं पण आहे? त्या कंट्रीचं नाव काय आहे? नाही, हे प्रोफाईल्स सगळे आहे, आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो. पण जे हे आहे ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे, जे ऑरिजिनेट झालेले आहे. नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत, त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरिफाय केलेलं आहे. जे हां, सर, बाहेरचे कुठले लोक आहेत? बाहेरचे कुठले लोक आहेत सर? ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये. आम्ही त्याची माहिती घेतो. देशांतर्गत आहे की विदेशात, बाहेरच्या देशातले आहे ते सर? ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही. पण ते नागपूरचे नाही आहे. त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे, पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।